नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर TET मी अक्षयवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन महा TET पर्व दुसरे ही आपण सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज अंतर्गत आपण विविध वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधपूर्ण व असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण पाहत आहोत। या सिरीजमध्ये आपण TETची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली, TET कोण द्यावी, कोणी देऊ नये, कोणी दिल्यानंतर काय फायदा देतो, पेपर कोणता सिलेक्ट करावा हे व्हिडिओ पाहिले, TET काय होत आहे, कोर्टाचा ऑर्डर काय आहे हे पाहिलेलं आहे। त्यानंतर हाऊ टू क्रॅक TET इन फर्स्ट अटेम्प्ट हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिला। त्यानंतर पेपर इन्फॉर्मेशन पाहिली, म्हणजे पेपर कोणता किती मार्काला आहे, काय विचारलं जाऊ शकतं ते पाहिलं। त्यानंतर आपण एक नवीन सिरीज लॉन्च केली, म्हणजे मिशन महा TET 2024 पर्व दुसरे। या सिरीज अंतर्गत आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस जे की 7 सब्जेक्ट आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 असं कॉम्बिनेशन करून आपण 7 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत। त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, गणित आणि विज्ञान पाहिलेलं आहे। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा जी की शिक्षक पात्रता परीक्षा परिसर अभ्यास या विषयाचा सिलेबस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त सिलेबस पाहणार नाहीत, म्हणजे या परिसर अभ्यासाचा सिलेबस ही पाहणार आहोत, त्याच्यासाठी काय वाचायचं हे सुद्धा पाहणार आहोत आणि महत्त्वपूर्ण सोर्स काय आहे हे सुद्धा पाहणार आहोत। तर प्रथम तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जो काही आपला परिसर अभ्यास आहे तो फक्त आणि फक्त पेपर 1 साठीच आहे, पण याच्यातला काही भाग आपल्याला पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणजे विचारला जातोच। मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की पेपर 1 आपला परिसर अभ्यास जो की आहे 30 मार्काचा आहे। मग या परिसर अभ्यासमध्ये फक्त परिसर अभ्यासच असतो का? हो, आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास केला जातो का? नाही, मुळात नाही। मग या परिसर अभ्यासमध्ये आपल्याला विषय कोणते आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। या परिसर अभ्यासमध्ये आपल्याला आहे इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, भूगोल आहे आणि विज्ञान आहे। हे 5 विषय आहेत। या 5 विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला परिसर अभ्यासमध्ये 30 प्रश्न येतात, म्हणजे 30 मार्काचं प्रश्न सुटतात। एवढा अभ्यास करावा लागतो। इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे आणि इथं एक 5वा राहिला पर्यावरण। एवढं सगळं केल्यानंतर आपला परिसर अभ्यास पूर्ण होतो। व याच्यासाठी काय करायचं असतं, तुम्ही जर याच्यासाठी क्लास लावत असाल तर तुम्ही येड्यात निघत आहे। कुठलेही क्लास तुम्हाला परिसर अभ्यासमध्ये 30 पैकी 30 मार्क घेऊन देत नाहीत। आता ह्या परिसर अभ्यासमध्ये भले इतिहास असो, भूगोल असो, नागरिकशास्त्र असो, विज्ञान असो, पर्यावरण असो, मग याच्यासाठी क्लासवाले काय करतात, इतिहास असेल तर इतिहास ह्या कडापासून त्या कडापर्यंत, म्हणजे पूर्वी इतिहास कसा होता, इंग्रज भारतात केव्हा आले, इंग्रज भारतातून कधी गेले, मग आधुनिक भारताचा इतिहास शिकवतात, मग चळवळी शिकवतात, मग त्याच्यामध्ये गांधी युग शिकवतात, टिळक युग शिकवतात। हे सगळं आपल्या परीक्षेला विचारलं जातं का? हो, अजिबात नाही। जे तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला अभ्यास शिकता त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपल्याला इथं परिसर अभ्यासमध्ये मुळातच उपयोगाला नाही आहे। अगोदर परिसर अभ्यास म्हणजे काय हे ओळखून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, पर्यावरण आहे। मग याच्यामध्ये प्रश्न कुठून विचारले जातात, जास्त डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही, कारण हा विषय टेन्शन घेण्यासारखा सुद्धा आणि टेन्शन देण्यासारखा सुद्धा आहे। याच्यामध्ये मार्क नाही पडले तर आपला विषय आपली TET निघत नाही। मोस्ट ऑफ दी स्टुडंट ह्याच विषयामध्ये कमी मार्क पडल्यामुळे TET निघत नाही। ते काय चूक करतात, ते हेच चूक करतात की वेगवेगळे क्लासेस लावतात, त्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये इतिहासमध्ये काय शिकवतात ह्या कोपऱ्याचं त्या कोपऱ्याला, भूगोलमध्ये काय शिकवतात ह्या नदीचा उगम इथून झाला, ही नदी तिकडे गेली, ह्या प्रदेशाचा भूगोल असा आहे, ह्या प्रदेशाचा भूगोल तसा आहे, असा आहे तसा आहे, असलं विचारलं जात नाही। मग विनाकारण वेगवेगळे नकाशे भरून घेतले जातात, विनाकारण वेगवेगळं काय बी करून घेतलं जातं, भूगोलमध्ये तसं विचारलं जात नाही। मग विज्ञानामध्ये काय शिकवतात, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, हे सगळं भलं मोठं शिकवत बसतात आणि एवढे मोठाले पुस्तक घेऊन अभ्यास करायला लावतात। पण आपल्या TETला तसं आहे का? ते प्रश्न येतात का? अजिबात नाही। मग जास्त टेन्शन घेऊ नका, एकदम सविस्तरपणे एकदम व्यवस्थितपणे सांगतो। जो काही इतिहास आहे
मग आपल्या या परिसर अभ्यासला इतिहासमध्ये काय शिकवलं जातं, इतिहासमध्ये परिसर अभ्यासमध्ये काय प्रश्न विचारले जातात, तर इतिहासमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. इतिहासमध्ये जो की सध्या चौथीचा एक परिसर अभ्यास म्हणून आहे, 4थी 5वीला परिसर अभ्यास म्हणून एक आहे. 4थीला शिवरायांचा इतिहास हा परिसर अभ्यासमध्ये दिलेला आहे. 5वीला असे घडले आपण हा इतिहासमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्येच भूगोलसुद्धा दिलेला आहे परिसर अभ्यासमध्ये. पण पूर्वी सेपरेट इतिहास होता, 4थीला शिवरायांचा इतिहास होता, तसाच आत्तासुद्धा 4थीला इतिहास आहे, पण तो परिसर अभ्यासामध्ये ढकललेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, परिसर अभ्यास हा 3री पासून 5वी पर्यंत आहे. एक सेपरेट विषय परिसर अभ्यास, त्याच्यामध्ये सर्वच विषय इन्क्लूड केलेले आहेत. पण मग आपलं परिसर अभ्यास म्हणजे एवढं संपतं का? हो नाही. 3री ते 5वी म्हणजेच परिसर अभ्यास का? अजिबात नाही. कन्सेप्ट काय आहेत ते सगळं मी व्यवस्थितपणे सांगतो. पण जे काय प्राथमिकचे पुस्तक आहेत सध्याचे चालू अभ्यासक्रमाचे, त्याच्यामध्ये 4थीला परिसर अभ्यास आहे, 5वीला परिसर अभ्यास आहे. 4थीमध्ये शिवरायांचा इतिहास आहे, 5वीमध्ये सुद्धा इतिहास आहे. मग 5वीच्या मध्ये भूगोल एक आहे, तो आपण पाहू. पण 4थीला आपला शिवरायांचा इतिहास झाला का? हा शिवरायांचा इतिहास जो की परिसर अभ्यासमध्ये इन्क्लूड केलेला आहे. पूर्वी सेपरेट इतिहास होतं, त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र सुद्धा आहे. मग 5वीला आपण असे घडलो जो की इतिहासमध्येच इन्क्लूड केलेला आहे, पण त्याला परिसर अभ्यास असं नाव दिलेलं आहे. मग एवढं केलं तर आपला इतिहास संपतो का? हो. परिसर अभ्यासचा अभ्यास संपतो का? अजिबात नाही. तर आपल्याला इथं 6वीचा इतिहास वाचावा लागतो, जुनाही वाचावा लागतो आणि नवीनही वाचावं लागतं. नवीनमध्ये थोडंसं ॲडिशनल ॲड केलेलं आहे. मग इथं जी काही 7वी आहे, 7वीचा आपल्याला इथं जुना इतिहासही वाचावा लागतो आणि नवीन इतिहासही वाचावा लागतो. मग याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? जो की 7वीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये मुघल कालीन बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत, त्याचा अभ्यास दिलेला आहे. पण सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये तितकंसं डीप नाही आहे. सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये शिवरायांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास एवढं दिलेलं आहे. मग याच्यामध्ये जुनंही कॉम्बिनेशन करावं लागतं, नवीनही कॉम्बिनेशन करावं लागतं. मग परत आहे 8वीचा इतिहास. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस पूर्वीचा अभ्यासक्रम 5वीला एक इतिहास होता, आता सध्या 5वीला इतिहासमध्ये काय दिलेलं आहे? आपण असे घडलो. आता सध्या 5वीच्या इतिहासामध्ये आपण असे घडलं दिलेलं आहे. पण पूर्वी 5वीच्या इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास होता. तोच आधुनिक भारताचा इतिहास हा सध्या 8वीला आलेला आहे. कितवीला? 8वीला आलेला आहे नवीन अभ्यासक्रमामध्ये. जुन्या अभ्यासक्रमामध्ये त्याच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये 5वीला होतं, सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये 8वीला आहे. हे एवढं करावं लागतं. मग एवढं झालं तर इतिहासाचा अभ्यास संपतो. मग चला पुढे. मग याच्यामध्येच 8वीपर्यंतचं नागरिकशास्त्र विचारलं जातं. मग पुन्हा आहे भूगोल. मग भूगोल आहे 5वीला परिसर अभ्यास म्हणून भूगोल दिलेला आहे. पण याच्यामध्ये हे जे की नवीन अभ्यासक्रमातलं आहे, पण जुन्या अभ्यासक्रमामध्ये भूगोल कुठलं विचारलं जातं? 4थीचं विचारलं जातं, 5वीचं विचारलं जातं, 6वीचं विचारलं जातं, 7वीचं विचारलं जातं. मग हे जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं आपल्याला करणे मस्ट आहे. नवीन अभ्यासक्रमाचे भूगोलाचे पुस्तकं चुकून सुद्धा वाचायचे नाहीत. जे नवीन अभ्यासक्रमाचे भूगोलाचे पुस्तकं वाचतील त्यांना TETमध्ये मार्क पडणार नाहीत, ही गोष्ट लक्षात असू द्या. ज्यांना नवीन वाचायचे त्यांनी वाचा, ज्यांना मार्क घ्यायचेच नाहीत त्यांनी नवीन वाचलं तर चालते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे 4थीला महाराष्ट्राचा भूगोल आहे तोच आत्ता 9वीला महाराष्ट्राचा भूगोल आहे. जो 4थीला जुन्या अभ्यासक्रमामध्ये 5वीला भारताचा भूगोल होता तोच आत्ता 10वीला दिलेला आहे. मग 6वीला आशिया आहे, 7वीला जगाचं चालू झालेलं आहे. पण हे नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कुठंही पाहायला भेटत नाही, पण आपल्या TETला त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. म्हणून भूगोलासाठी नवीन परिसर अभ्यासचं 5वीचं पुस्तक, मग जुनी 4थीपासून ते 7वीपर्यंतचे पुस्तकं एवढे सफिशियंट आहेत. मग तुम्हाला ॲडिशनल 8वीचं करायचं असेल तर ते करू शकता. मग चला परत विज्ञानाकडे. विज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इथं अगेन जुने पुस्तकं महत्त्वाचे आहेत, जे की आहे 3री पासून ते 8वीचे जुनं विज्ञानाचे पुस्तकं 8वीपर्यंतचेच बस. कारण पेपर एक आहे आणि हे फक्त 5 ते 6 मार्काला विचारलं जातं, जास्तीत जास्त 6 ते 7 मार्क. मग असं करून हे सगळं विचारलं जातं. हे 5 विषय आहेत ना, हे 5 मार्क, हे 5 मार्क, हे 5 मार्क, हे 5 मार्क, हे 5 मार्क असे प्रश्न विचारले जातात. कधी कधी इतिहास नागरिकशास्त्र 8 मार्काला विचारलं जातं, कधी भूगोल 6 मार्काला विचारलं जातं. हे असं कॉम्बिनेशन करून 30 मार्क दिलेले आहेत. 30च्या 30 प्रश्न इतिहासावर येत नाहीत, 30च्या 30 प्रश्न नागरिकशास्त्रावर येत नाहीत.
हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून असे 30 प्रश्न केलेले असतात, यावर असतात. विज्ञानचं काय आहे, 3री ते 8वीचं जुनं विज्ञानाचे पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वी ते 8वीचे नवीन अभ्यासक्रमाचे विज्ञानाचे पुस्तकं मस्ट आहे. आता तुम्ही जर 6वीचं नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तकं वाचायला गेलेले जात असाल तर ते तुम्हाला 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये दिसेल. जुनं विज्ञान आहेत ना ते 4थीचं आणि 5वीचं विज्ञानाचे आहेत ना, त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तोच इथं 6वीला दिलेला आहे. 7वीला जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो जुन्या अभ्यासक्रमामध्ये 6वीला आहे. इथं 8वीला जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो जुन्या अभ्यासक्रमामध्ये 7वीला आहे. अशा गोष्टी आहेत, म्हणून मी जास्त फोकस करतोय की जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं वापरा आणि आपल्या TETला जुन्या अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारले जातात. तुम्हाला विश्वास बसत नसेल, 2013 पासूनचे आत्तापर्यंतचे पेपर उचलून बघायचे, त्याच्यामध्ये हे जुन्या अभ्यासक्रमावर आधारलेले प्रश्न दिसतात. आता जे जुन्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करतात तेच TET पास होतात. असो, हे झालं विज्ञान. पर्यावरणाचं ॲडिशनल काहीही करायचं गरज नाही आहे, कारण हे पर्यावरण ह्याच्यामधलंच विचारलं जातं किंवा जनरल एखादा दुसरा प्रश्न असतो जे की सध्या एन्व्हायरमेंटबद्दल घडत असतं, ग्लोबल वॉर्मिंग असो किंवा कुठं काय भूकंप वगैरे झाला त्याच्या संदर्भात असतो. आणि सर्वात महत्त्वाचा अभ्यास करायचा आपल्याला मागील प्रश्नपत्रिका, हे तुम्ही घेणं गरजेचंच आहे. एक वेळेस जेवण नाही केलं तर चालेल, पण मागील प्रश्नपत्रिका घेणं गरजेचं आहे. कारण मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की मागील प्रश्नमधल्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न रिपीट होतात. मागील प्रश्नपत्रिकेमधलेच 10 ते 15 प्रश्न, 15 ते 20 प्रश्न हे रिपीट होतात अगेन अँड अगेन. तुम्ही 2013 पासूनचे आत्तापर्यंतचे प्रश्नपत्रिका असे समोर ठेवा. प्रश्न वाचन प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, तुम्हाला प्रश्न भेटून जातील. आपल्या शिवरायांच्या इतिहासाबद्दल प्रश्न रिपीट असतात, विज्ञानाबद्दल प्रश्न रिपीट असतात, तेच प्रश्न फक्त फिरून शब्दामध्ये बदलून असतात, गुगली टाकून असतात. एवढं सगळं केलं तुमचा परिसर अभ्यासाचा 30 मार्काचा अभ्यास होऊन जातो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, चुकूनही क्लास लावू नका. जरी लावलेले असाल, क्लासमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान शिकवत असतील तर बाबांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, क्लासमध्ये शिकवलेलं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान याचा अभ्यास मुळात करूच नका. जे शालेय पाठ्यपुस्तकं आहेत, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त तेवढंच करा तरच तुम्ही पास व्हाल, नाहीतर नाही. कारण क्लासवाले एवढं ओरडून एवढं तळमळीनं सांगणार नाहीत, कारण त्यांना फक्त पैसे कमवायचे असतात. कारण त्यांना पैसे कमवायचे असतात. आत्ता तुम्ही नापास झालात, पुढल्या वर्षी TET होईल किंवा त्याच्या पुढल्या वर्षी होईल, तुम्ही परत त्यांच्याकडे क्लास लावणार, तुम्ही नाही गेलात तर दुसरे क्लास लावणार. हा फक्त त्यांचा धंदा असतो. ते पोलीस भरतीलाही ते शिकवतात, ते तलाठी भरतीलाही तेच शिकवतात, ते सरळ सेवेला तेही शिकवतात, ते जे MPSCचे क्लास असतात त्याला सुद्धा ते शिकवतात. असा त्यांचा बाजार असतो. तो बाजार आपल्याला करायचा नाही आहे, तुमचाही होऊ द्यायचं नाही. त्यामुळे मी एकदम व्यवस्थितपणे, शिस्तपणे तुम्हाला तळमळीनं कळकळीनं सांगतोय. असो, आता जे काही महत्त्वाचं आहे ते सांगितलेलं आहे. आता आपण वळू सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न पडलेले असतील की आता ह्याच्यातला बराचसा अभ्यासक्रम आहे तो भेटत नाही आहे, याचे जुने पुस्तकंसुद्धा भेटत नाहीत, मग करायचं काय? अजिबात काळजी करायची नाही, मी आहे ना, मी असल्यावर जास्त टेन्शन घेऊ नका. तर आता जे पूर्वीचे विद्यार्थी आहेत, जे पूर्वी ज्यांनी TET दिलेले आहे 2021 असल्याला ऑलरेडी अनुभव आलेला आहे की आपण जे काही नोट्स देत होतो त्या बऱ्यापैकी म्हणजे ऑलरेडी तेच येत होते. आता आपण गेल्या वेळेस हस्तलिखित नोट्स होत्या, आता त्याच हस्तलिखित नोट्स आपण ह्या प्रिंटेड स्वरूपात केलेल्या आहेत. मग आता आपण ते तुम्हाला त्याचे व्हिडिओसुद्धा देणार आहे, त्याची काहीही काळजी करू नका. ते ऑलरेडी त्याचे नोट्स तुम्हाला भेटणार आहेत, त्याचे व्हिडिओज येणार आहेत. पूर्वी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत पण ते हस्तलिखित आहेत. आता प्रिंटेड स्वरूपात नोट्स आहेत, त्याचे व्हिडिओसुद्धा येतील. आता आपण याच्या PDF बनवलेल्या आहेत, ते तुम्हाला मी देणार सुद्धा आहे, पण याचे नोट्ससुद्धा येणार आहेत. तुम्हाला जर त्या नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. ज्यांना नोट्स घ्यायचे नसतील, पहिल्यांदा वाटत असेल पहिले इस्तेमाल करेंगे बाद में विश्वास करेंगे, तसं तुम्ही सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्याकडे सध्या जी काही परिसर अभ्यासची नोट्स आहेत, म्हणजे परिसर अभ्यासमध्ये पहिल्यांदा काय आलं, एक गोष्ट लक्षात घ्या, परिसर अभ्यास म्हणजे फक्त 5वी पर्यंत नाही आहे. कारण शालेय पाठ्यपुस्तकामध्ये परिसर अभ्यास म्हणून फक्त 5वी पर्यंत दिलेला आहे.
तर परिसर अभ्यास हा 5वी पर्यंतचा नसतो. आपल्या पेपर 1ला परिसर अभ्यास म्हणून जरी दिलेला असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न हे 8वी पर्यंतचे असतात आणि काठिण्य पातळी ही 9वी ते 10वीला एखादा दुसरा प्रश्न विचारला असतो. त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही, फक्त 8वी पर्यंतचा अभ्यास केला सफिशियंट आहे. मग आता आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत. कुठल्या? हा आहे शिवरायांचा इतिहास. याच्या ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर नोट्स टाकलेल्या आहेत ज्या की हस्तलिखित आहेत, पण आता ह्याच आपण प्रिंटेड स्वरूपात घेऊन आलेलो आहेत. मग याच्यामध्ये काय आहे हो, याच्यामध्ये सध्याच्या चालू अभ्यासक्रमामध्ये जो की परिसर अभ्यासमध्येच शिवरायांचा इतिहास इन्क्लूड केलेला आहे तो आहे. त्यानंतर जुन्या अभ्यासक्रमामध्ये जो काही शिवरायांचा इतिहास होता तो आहे. मग 7वीच्या स्कॉलरशिपचे बरेचसे प्रश्न याच्यामध्ये आहेत. मग जुन्या अभ्यासक्रमामध्ये 4थी स्कॉलरशिप होतं त्याचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये आहेत, त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. एवढ्या सर्वांचं कॉम्बिनेशन करून हे शिवरायांच्या इतिहासावर नोट्स बनवलेले आहेत. या नोट्सच्या बाहेर शिवरायांच्या इतिहासावर एकही प्रश्न येणार नाही आहे. मागच्या वर्षीसुद्धा आलेला नव्हता. मग आता तुम्ही पाहू शकत असाल इथं दिलेलं आहे पेपर 1 व पेपर 2साठी. पेपर 2ला सुद्धा उपयोग येणार आहे. मग याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज दिलेले आहेत. इथं दिसत असेल बॉक्ससुद्धा केलेला आहे. मग आता इथं हे पहा असे बॉक्ससुद्धा करून दिलेले आहेत. आता हा एक प्रश्न आहे, गेल्या वेळेस 2021ला लेटेस्ट आलेला आहे. तुम्हाला इथं दिसत असेल अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. TET 2021ला विचारलेला आहे. कंसात आहे निजामशाही गुणिले आदिलशाही, म्हणजे निजामशाही विरोधात आदिलशाही व मुघल बादशाह. TET 2021ला प्रश्न विचारलेला आहे. परत तोच प्रश्न फिरून कसा आलता, अहमदनगर जवळील भातवडी येथील प्रसिद्ध लढाईत निजामशाही विरुद्ध आदिलशाही व मुघल बादशाह शिलीपजी मारले गेले. ही लढाई कुठं झाली असा प्रश्न विचारलेला आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या परिसर अभ्यासाच्यामध्ये प्रश्न फिरवून विचारतात. आता हाच प्रश्न बघा, शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीत जाऊन मिळाले. विधान साधं सरळ आहे. शहाजी राजांनी निजामशाही सोडली म्हणून ते विजापूरच्या आदिलशाहीस मिळाले. मग आता हाच ह्याच्यावर प्रश्न आहेत. आदिलशहाने शहाजी राजांना सललष्कर हा किताब दिला कारण ते निजामशाही सोडून आदिलशाहीत आले. हाच प्रश्न 2015, 16, 19ला आलेला आहे. खूप प्रश्न रिपीट झालेले आहेत. प्रत्येक टॉपिक वाईज दिलेला आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बोल्ड केलेलं आहे. जे विधान महत्त्वाचं आहे ते बोल्ड केलेलं आहे. आता तो विधान मी सांगितलं होतं, सरलष्कर किताब दिला, त्याच्या खालची दुसरी ओळ असायची, औरंगजेब बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा टाकला. उद्देश म्हणून विचारला होता. हा प्रश्न विचारला होता 2018ला. मग या नोट्समध्ये काय दिलेलं आहे, जेवढे प्रश्न पडलेले आहेत ते इसवी सणासहित दिलेले आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावर बोल्ड केलेलं आहे. जिथं महत्त्वाचं आहे तिथं बोल्ड केलेलं आहे, अंडरलाईन केलेले आहे, बॉक्स दिलेले आहेत. मग याच्यामध्ये किल्ले आणि किल्लेदार असतो. मग किल्ला कोणता, किल्लेदार कोणता हे सुद्धा दिलेलं आहे. लढाईमध्ये कोण मारले गेले, कुणी कुणाला मारले गेले, किल्लेदार कोण कुणाला मारले गेले, कोणत्या किल्ल्याला कसं नामकरण दिलं, हे सगळं एकदम व्यवस्थितपणे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आणखीन शिवरायांचे काही सहकारी. मग याच्यामध्ये हे सुद्धा दिलेलं आहे की शिवरायांना पाईक नसलेले असे कोण कोण आहेत ते सर्वच्या सर्व मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथं बॉक्स वगैरे मिळतील. हे पहा, ह्या एकदम टॉपिकच्या मागं एक दिलेला आहे का चार्ट. कोणी कुणास मारले, 5-6 विधान आहे, त्याच्यावर प्रश्न असतात. मग पुन्हा किल्ले व त्याचे नामकरण असं सगळं करून ह्या शिवरायांच्या इतिहासावर परिपूर्ण नोट्स बनवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप ॲडिशनल माहिती दिलेली आहे जे की आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा नाही आहे, जे की परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे. आणि त्यानंतर पुन्हा आहे परिसर अभ्यास 5वीचा. याच्यामध्ये आहे इतिहास आणि भूगोल. याच्यातले बरेचसे प्रश्न हे आपल्या TETला पडलेलेच आहेत. हा पहा, शालिवंशक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. ह्या TETला विचारलेलं आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदीनाला स्थलांतर केलं, हा सुद्धा आलेला आहे.
या स्थलांतराच्या काळापासूनच हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. त्याच्या खालचा प्रश्न आलेला आहे, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीच्या शहनशाही कालगणना असे म्हटले जाते. हा प्रश्न 2018ला विचारलेला आहे. अशा बऱ्याचशा ह्या नोट्समधले प्रश्न आलेले आहेत. आता ह्या बघा, हे परिसर अभ्यासामध्येच हे विज्ञान आहे, भूगोलसुद्धा आहे, याच्यामध्ये बरेचसे पडलेले आहेत. आता 17, 18, 19, 21ला प्रश्न वारंवार विचारला. संसर्गजन्य रोग, पुन्हा संपर्कामुळे होत असलेले रोग, हे सुद्धा बरेचशा वेळेस आलेलं आहे. हे पुन्हा परिसर अभ्यास भूगोल, जे की आता 5वीला परिसर अभ्यास म्हणून दिलेला आहे, त्याच्यामध्ये भूगोलाचे प्रश्न आहेत. याच्यामधले बरेचसे प्रश्न आलेले आहेत. ॲक्युरेट एकदम तुम्हाला उपयोगात येईल अशा नोट्स आहेत. घ्यायच्या असतील तर घेऊ शकता. मग आता ह्या नोट्स कशा घ्यायच्या हे तुम्हाला एकदम मी डिटेलमध्ये सांगतो. आता याचे नोट्सचे व्हिडिओ टाकणार आहोत. तुम्हाला नोट्सचे व्हिडिओ पाहून तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर घेऊ शकता. म्हणजे पहिले इस्तेमाल करो बाद में विश्वास करो, तसं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आता नोट्स परिसर अभ्यासात देणार आहोत आपण. त्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास आहे, जे की 46 पेजेस आहेत. बॅक टू बॅक केले तर ह्याचे 23 पेजेस होतात. मग जो की 5वीचा परिसर अभ्यास आहे, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि विज्ञान आहे, जे की 5वीला परिसर अभ्यास म्हणून दिलेला आहे. 5वीला पुस्तक आहे, 4थीला सुद्धा आहे परिसर अभ्यास, त्याच्यामध्ये इतिहास भूगोलच्या नोट्स आहेत. ह्या नोट्स फक्त 47 पेज आहेत. हे 46, 17 मिळून 63 टोटल पेजेस होतात. म्हणजे बॅक टू बॅक मिळून असे सिंगल मिळून 43 पेज होतात. हे बॅक टू बॅक घेतले तर 23 आणि हे 17. मग आता हे सिंगल मिळून असे 63 पेजेस होतात. हे आपण पर पेज आपल्याला टायपिंग करण्यासाठी कसं पडलेलं. आता हे टायपिंग कसं केलेलं आहे, ऑलरेडी आपण स्वतः हस्तलिखित नोट्स काढलेले आहेत. त्या हस्तलिखितच्या नोट्सचे व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनेलवर टाकलेले आहेत. मग सध्या ॲडिशनलमध्ये आपण काय केलं, ह्या हस्तलिखित नोट्स जे की आता परिसर अभ्यास म्हणून आहेत, हे की आपण गेल्या वेळेस PDF मध्ये दिलेल्या नव्हत्या, ह्या फर्स्ट टाईम देतोय. मग हे हस्तलिखित नोट्स आपण टाईपरायटरकडून टाईप करून घेतले. मग त्याला काहीतरी अमाऊंट ठरवली, त्याची रक्कम ठरली. पहिल्यांदा 100 रुपये ठरली बॅक टू बॅक पेजची. पण ते आपलं थोडंसं कसं हे करून ओळख बिळख करून 80 रुपयाला त्यांनी टाईप करून दिले बॅक टू बॅक. म्हणजे समोरचं पेज 40, मागचं पेज 40, एका पेजला 80 रुपये घेतले. मग आता हे 80 रुपये आपल्याला खूप वाटत असेल, पण त्याच्या मागं त्याची टाईप करण्याची मेहनतसुद्धा कमी आहे, तितका वेळसुद्धा लागतो. जरी टायपिंगची स्पीड जरी असली तरी हे खूप किचकट कामं असतात. आपण त्याला टाईप करायला दिलं, माझं अक्षर किती भारी आहे तुम्हाला कळालंच असेल ह्याच्यावरून किंवा तुम्ही पूर्वी पाहिलेलं असेल. उंदराचा पाय माकडाला, माकडाचा पाय उंदराला असलं अक्षर आहे, तरी आपल्याला अक्षराचं टेन्शन नाही, तरीसुद्धा आपण अक्षराचा अभिमान आहे असो तसल्या अक्षरावर त्याने टाईप केलं. मग त्याच्यामध्ये निघाल्या ढिगाराभर चुका. ते टाईप केलेलं पूर्वीच्या आपल्या नोट्स त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून जिथं चुकलेलं आहे ते अंडरलाईन करून परत त्याच्याजवळ बसून त्या चुका दुरुस्त करून घेतल्या. त्या चुका दुरुस्त करून घेतल्यानंतर परत एकदा प्रिंट काढली. मग परत एकदा आणखीन एकदा ओव्हरलुक केलं, कुठं काय चुका आहेत, ओळ ना ओळ, शब्द ना शब्द, काना मात्रा उकार सगळं बघावं लागतं. हे एवढं सगळं करून मग फायनल नोट्स तयार झाल्या. मग त्याला एकाच पेजला 4 वेळा टाईप करावं लागत होतं, एडिट करावं लागत होतं, अशा त्याच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. मग त्याला एका पेजसाठी 80 रुपये सुद्धा खूप कमी पडत होते. असो, आता तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळत असेल की पेज टायपिंग करायला किती घेतात. 1-2 पेज कमी ह्याच्यामध्ये देतात, पण असं जास्त टायपिंग असेल तर खूप लोचा होतो, खूप किचकट कामं असतात. तसल्या किचकट कामातून बाहेर पडून आपण एवढ्या नोट्स तयार केलेल्या आहेत. असो, आता ह्या टोटल पेजेस झाले 63 आणि बॅक टू 40 रुपयाला आपल्याला टायपिंगला बसलेला आहे. म्हणजे याचा टोटल कॉस्ट आलेला आहे 2520. मग आता लक्षात घ्या, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की परिसर अभ्यासच्या नोट्स आपण कितीला देणार आहे, तर जास्ती नाही, हे फक्त आपण 71 रुपयाला देणार आहोत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवरायांचा इतिहास जो काही 4थी 5वीचे परिसर अभ्यासचे पुस्तकं आहेत ते मार्केटमध्ये आपल्याला फ्रीमध्ये भेटतात, ती 20-30 रुपयाला भेटतात, ती 40 रुपयाला भेटतील, 71 रुपये कशाला घालायचे, आम्ही ते वाचून अभ्यास करू. तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण ते पुस्तकं घेणं, ते वाचणं, त्यातले नोट्स गोळा करणं खूप अवघड आहे. आता हे किती प्रयत्न करून किती मेहनतीने हे गोळा केलेत हे मला माहिती आहे. तेवढी डायरेक्ट मेहनत मी तुम्हाला देत आहे. आता हे 71 रुपयाला जरी नोट्स तुम्हाला दिल्या, हे 36 लोकांनी घेतल्यानंतर मला 36 रुपये भेटू शकतात. पैसे खर्च केलेले आहेत 71 रुपये
मी तुम्हाला देत आहे 71 रुपयाला विकल्यानंतर 36 लोकांनी घेतल्यानंतर फक्त 36 रुपये मला मिळणार आहेत. मग जर ह्या नोट्स मी हे केल्या 20च लोकांनी घेतल्या तर माझा काय फायदा आहे का? 30च लोकांनी घेतल्या तर माझा काय फायदा आहे का? बिलकुल नाही. कोणी घेतील कोणी नाही. मग ॲक्युरेट 36 लोकांनीच घेतले तर 36च रुपये भेटणार आहेत. मग कोणीच नाही घेतले तर काहीच भेटणार नाही ना. म्हणून याच्यातून माझा पैसे कमवणे हा अजिबात उद्देश नाही आहे. ही एक गोष्ट मी क्लिअर करतो. आणि दुसरे आपण जुने विज्ञान 3री ते 8वीच्या ह्या नोट्ससुद्धा आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. ह्या नोट्सची किंमतसुद्धा 71 रुपये आहे. मग हे 58 पेजेस आहेत म्हणजे बॅक टू बॅक 58 आहेत. असे 29 पेजेस आहेत म्हणजे बॅक टू बॅक घेतले तर 58 होतात. मग ह्या नोट्सची किंमतसुद्धा 71 रुपये आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल. मग आता प्रश्न पडला असेल की ह्या नोट्स घ्यायच्या कशा? ह्या नोट्स घ्यायच्या कशा, आम्हाला कशा मिळतील? तर काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो. हा नंबर आहे 899 65 38 15 99 70 96 11 44. ह्या 2 नंबरवर तुम्ही फोनपे करा, जीपे करा, पेटीएम करा, काय करायचे ते करा. तुम्ही पैसे सेंड केले, पैसे सेंड केलेले पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला ह्या नंबरवर पाठवून द्यायचा. व्हॉट्सअपला पाठवून दिला की लागलीच तुम्हाला PDF भेटेल, नोट्स भेटतील. मग आता ह्या नोट्स जर भेटल्या तर अलर्ट राहावा. मी तुम्हाला नोट्स दिल्या, तुम्ही पैसे दिले, मी तुम्हाला नोट्स दिल्या. ह्या नोट्स दिल्यानंतर मी तुम्हाला त्याचा एक पासवर्ड देईल. तो पासवर्ड टाकल्याशिवाय ती PDF ओपन होणार नाही. याला प्रोटेक्शन असेल, तो पासवर्ड मस्ट आहे. आणि आणखीन एक वॉर्निंग देतो, तुम्ही व्हॉट्सअपला सेटिंग केलेली असेल 24 तासाची की कोणी मेसेज केला की 24 तासानंतर ऑटोमॅटिक डिलीट होतो, तसं जर असेल तर ती सेटिंग चेंज करा जर नोट्स घ्यायच्या असतील. कारण मी तुम्हाला नोट्स दिल्या, तुम्ही पैसे दिले, पैसे देऊन नोट्स दिल्या, पासवर्ड घेतला आणि तुम्ही आता वाचतो मग असं करून सोडून दिलात आणि 2 दिवसानंतर तुम्ही ती नोट्स हुडकायला गेलात सापडणार नाहीत. कारण व्हॉट्सअपला तुम्ही सेटिंग चेंज केलेली असते 24 तासाची. फक्त 24 तासानंतर मेसेज डिलीट होतो, मग तो PDF डिलीट होते, पासवर्डसुद्धा डिलीट होतो. मग अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला मदत करणार नाही. ह्या नोट्स प्रत्येकाला एकदाच मिळतील. मग तुम्हाला वाटत असेल की आम्ही 4-5 जण गोळा होऊन पैसे गोळा होऊन तुम्हाला नोट्स देतो, आम्ही 1 जण नोट्स घेतो मग तीच नोट दुसऱ्याला फॉरवर्ड कराल, तसं करणार असेल तर तुम्ही पास होणार नाही आहेत. हा बाबा बंगालमधून मी काला जादू शिकलेला आहे. ते काला जादू मी ह्या नोट्समध्ये टाकलेला आहे. जर तुम्ही ह्या नोट्सचा गैरवापर करत असाल तर तुम्ही पास होणार नाही आहेत. म्हणजे मल्टिपल टाईम फॉरवर्ड करत असाल तर ती PDF फॉर्मेट होईल. कारण म्हणजे एरर दाखवल. कारण AI टेक्नॉलॉजी एवढी भारी झालेली आहे. त्या AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण याच्यावर प्रोटेक्शन दिलेलं आहे पासवर्डला. म्हणजे या PDFला तुम्ही मल्टिपल टाईम फॉरवर्ड करायला जात असाल तर एरर येईल आणि तुमच्याकडून ती फाईल करप्टसुद्धा होऊ शकते. मग त्याची जिम्मेदारी माझी नाही आहे, अजिबात नाही आहे. आणि नोट्स ह्या प्रत्येकाला एकदाच दिल्या जातील. मग त्या तुमच्याकडून पासवर्ड हरवला त्याची जिम्मेदारी माझी नाही आहे. मग तुमचं कर्तव्य असेल जी काही PDF दिलेली आहे त्या PDFचं एक फोल्डर बनवणं, त्या फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट करणं, पासवर्ड तुम्ही एका कागदावर लिहून ठेवणं. पासवर्ड तो एका कागदावर लिहून ठेवणं. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला PDF आली, डॉक्युमेंटमध्ये येणार, ती डॉक्युमेंटमधून PDF कॉपी करायची, फॉरवर्ड नाही, कॉपी करायची. आपल्या मोबाईलमध्येच एक नवीन फोल्डर बनवायचं नोट्सचं, त्याच्यामध्ये ती पेस्ट करायची आणि वहीवर त्याचा पासवर्ड लिहून ठेवायचं. एवढं साधं सरळ आहे. असो, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं सांगितलेलं आहे. ज्यांना नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी ह्या 2 नंबरवर फोनपे करा, जीपे करा, त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. त्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात भेटून जातील आणि त्याचा पासवर्डसुद्धा दिला जाईल. आणि जर तुम्हाला नोट्स घ्यायच्या नसतील काहीही प्रॉब्लेम नाही आहे, त्याचे आपण व्हिडिओज बनवून टाकू, पण त्याला थोडासा वेळ लागेल, अवधी लागेल. आणि ज्यांना नोट्स घ्यायचे असतील त्यांनी घेऊ शकता. आणि ज्यांना माझ्यावर विश्वास बसत नसेल, ह्या नोट्सचा काही फायदा होणार नाही असं वाटत असेल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कुठलेही क्लास लावा, त्या क्लासचे रेफर करा, त्याला काहीही बंधन असणार नाही आहे. चॉईस इज युअर्स. असो,
जेवढं काही महत्त्वाचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. आणि आताची काही आपली सब्जेक्ट वाईज सिलेबसची सिरीज चालू आहे, त्याच्यामधले 6 व्हिडिओ झालेले आहेत. आता फक्त राहतो एकच व्हिडिओ, जो की आहे सामाजिक शास्त्राचा. तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटल्या त्या सांगा. याचे स्क्रीनशॉट, याचे तुम्हाला सॅम्पलसुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर भेटतील. आपलं टेलिग्राम चॅनल आहे टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही दिसेल आणि वरच्या साईडला तुम्हाला दिसेल तुम्हाला ते जॉईन करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या नोट्सचे सॅम्पलसुद्धा दिसतील. आणि परत एकदा विनंती आहे, जरी तुम्ही नोट्स घेतलात तर हे फॉरवर्ड करण्याच्या नादात जाऊ नका. कारण बंगालवरून बाबा बंगाली बोलवलं होतं आणि ती जादू त्या नोट्समध्ये टाकलेली आहे. कोणी फॉरवर्ड केले, त्याचा मिसयूज केला तर तुम्ही अजिबात पास होणार नाहीत. कारण ते असो. आता माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही स्वतः पैसे खर्च करून जर नोट्स घेत असाल तर दुसऱ्याला देऊ नका. आणि ज्यांना घ्यायचे नाहीत त्यांना काहीही बंधन नाही आहे. ज्यांना मिसयूज करायचं असेल त्यांनी मिसयूज करू शकतो. आणि बाबा बंगाली तर आपल्या मागे आहेतच. असो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.